नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। संक्रांतीच्या अगल्या दिवशी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते भोगीची भाजी। या भाजीला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत। कुठे लेकरूवाळी भाजी, तर कुठे भोगीची भाजी आणि कुठे खिंगाट असे बोलले जाते। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात पहिले आपण भोगीच्या भाजीसाठी जे साहित्य लागते ते बघून घेऊया। भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 वांगे आणि 1 बटाटा कट करून घेतले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवले म्हणजे ते काळे पडणार नाहीत। आणि अर्धे गाजर कट करून घेतले, अर्धी वाटी वाटाणे, 2 ते 3 चम्मच शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून घेतले, 1 वाटी वालाच्या शेंगा घेतल्या आणि अर्धी वाटी डिंगऱ्याच्या शेंगा घेतल्या, थोडेसे हरभऱ्याचे दाणे आणि 3 ते 4 बोरं घेतली आहेत। तुम्हाला येथे भाजीचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता आणि यामध्ये तुम्हाला अजून कुठल्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा शेंगभाज्या ॲड करायच्या असतील तर ते तुम्ही करू शकता। साहित्य बघून झाले, आता भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो भाजून घेऊया। यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं। तुम्ही तव्यावर देखील मसाला भाजून घेऊ शकता। आणि यामध्ये आता 2 कांदे बारीक कट करून घेतले आहे ते घालत आहे आणि मी पातळसर असे उभे कट करून घेतले आहे कांदे। आता हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांदा थोडासा लालसर झाला, आता यामध्ये खोबरं घालून घ्यायचं। मी खोबरं देखील यामध्येच भाजत आहे। तुम्हाला जर वेगवेगळे भाजायचे असतील तर तुम्ही ते भाजू शकता। आणि यामध्ये 4 चम्मच तीळ घालून घेत आहे। तीळ पण आपल्याला यासोबत भाजून घ्यायचे आहे। हा सर्व मसाला 2 ते 3 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटानंतर मसाला लालसर रंगावर छान असा भाजून झालेला आहे। आता आपण हा मसाला काढून घेऊया। मसाला थोडा थंड झाला का एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे। भाजलेला कांदा, खोबरं आणि तीळ यामध्ये सर्व घालून घ्यायचे आणि 1-2 हिरव्या मिरच्या, 1-2 आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे याचं। आणि तुम्ही इथे बघू शकता मी या प्रकारे असं वाटण करून घेतले आहे। या ठिकाणी भाजीचा मसाला तयार आहे। आता आपण तो परतवून घेऊया। यासाठी मी इथे एक कढाई ठेवून घेतली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेतले। तेल चांगले गरम झाले की यामध्ये 1 ते 2 चम्मच तीळ घालून घ्यायची। ती चांगली फुलली की इथे मी काही सुके मसाले घेतले। गरम मसाला 1 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच लाल मिर्च, अर्धा चम्मच हळद आणि 1 ते 1.5 चम्मच धना पावडर घेतली आहे। आणि तीळ चांगले फुलल्यानंतर यात आता सुके मसाले घालून घ्यायचे। हे सुके मसाले आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर चांगले परतवून घ्यायचे आहेत। आणि 1 मिनिटभर परतवून झाले की यामध्ये लगेच आपण जे भाजून घेतलेल्या मसाल्याचं वाटण केलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि हे वाटण 2 ते 3 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट मसाला चांगला परतवून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। यात आता आपण सर्व भाज्या घालून घेऊयात। हरभऱ्याचे दाणे, वाटाणे, डिंगरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा, गाजर आणि बोरं, मी इथे बोरं कट करून घेतलेली आहेत, वांगी आणि बटाटा, सर्व भाज्या घालून झाल्यात। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। मसाले आणि भाज्या 2 ते 3 मिनिट चांगले परतवून घ्यायचे म्हणजे मसाले छान असे भाज्यांमध्ये मुरतील आणि भाजीची चव छान येईल। हे व्यवस्थित परतवून झाले, यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे भिजवलेले, व्यवस्थित परतवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट आता भाज्या आणि मसाले चांगले परतून झालेले आहेत। यामध्ये आता पाणी घालून घ्यायचे। मी इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला किती हवं तितकं पाणी तुम्ही घालू शकता, म्हणजे तुम्हाला रश्श्याची भाजी हवी की सुकी त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। मी इथे दाटसर भाजी बनवत आहे म्हणून पाणी थोडेसे कमी वापरले आहे। आणि आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
आता 5 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची. 5 ते 10 मिनिटानंतर भाजी शिजलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. मस्त दाटसर अशी पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी इथे तयार आहे. ही मिक्स भाजी खायला खूप मस्त लागते. आणि आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडेसे भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. आता भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर आजची भोगीची भाजीची रेसिपी कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि तुम्ही या भोगीला अशी भाजी नक्कीच बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.